नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आम्ही वेगवेगळ्या जॉनरमधले उत्तम चित्रपटांबद्दल बोलू आणि तुम्हाला नवनवीन चित्रपट सुचवू. आज आपण आजचा पिक्चर या सिरीजमध्ये बोलूया एक भारतीय सुपरहिरो मिन्नल मुरली या चित्रपटाबद्दल. हा एक मल्याळम भाषेतील सुपरहिरो चित्रपट आहे. मिन्नल मुरली हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत टोविनो थॉमस, गुरु सोमासुंदरम, आजू वर्गीस, फेमिना जॉर्ज, शेली किशोर. तर बोलूया स्टोरीबद्दल. ही स्टोरी आहे 1990च्या केरळामधील एका छोट्याशा गावातील. तिथे जेसन हा एक टेलर आहे ज्याला परदेशात जाऊन आपलं करिअर करायचं आहे. त्यासाठी तो धडपड करतोय. त्याची एक गर्लफ्रेंड असते बिन्सी. त्यांच्या नात्याला तिच्या वडिलांचा, जे पोलीस असतात, त्यांचा विरोध असतो. तर दुसरीकडे आहे शिबू. हा एक गरीब व्यक्ती आहे. तो एका चहाच्या दुकानात काम करत असतो. तर 28 वर्ष त्याला आवडणाऱ्या उषासाठी त्याचा जीव घुटमाळत असतो. तिच्याबरोबर लग्न व्हावं अशी त्याची इच्छा असते. तर शिबू आणि जेसन या दोघांच्या आयुष्यात वादळं येत असतात आणि त्या वादळात दोघांवर आकाशातून वीज पडते आणि त्या दोघांना त्या विजेमुळे सुपर पॉवर्स मिळतात आणि अशा प्रकारे जेसनचा सुपर हिरो आणि शिबूचा सुपर विलन तयार होतो. आता हा प्रवास कसा असतो, सुपर पॉवर्स मिळाल्यानंतर कथेत कशा प्रकारे गंमत येते आणि शेवटी सुपर हिरो आणि सुपर विलन मध्ये कशा प्रकारे लढाई होते, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया अशा पॉइंट्स बद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. हा एक असा चित्रपट आहे, जर तुम्ही आत्ता बघितला तर असं वाटेल थोडा उशीरच झाला हा चित्रपट बघायला. एक सुंदर आणि लॉजिकल ओरिजिन स्टोरी ज्याला एक भारतीय आणि गावरान टच आहे. एक अंडरडॉग मुलगा कशा प्रकारे सुपर हिरो बनतो, त्याची बॅक स्टोरी काय आहे, त्याला सुपर पॉवर्स कसे मिळतात आणि तो कसा स्वतःला ओळखतो, हा जो प्रवास आहे तो खूप सुंदररित्या दाखवला आहे. त्यामुळे मिन्नल मुरली याबरोबर आपण कनेक्ट होतो. आता सुपर हिरो मूवी असला तर एक ताकदवान विलन असणे सुद्धा गरजेचे आहे आणि त्यात तो विलन एक अँटी हिरो असेल तर मग गोष्टच निराळी बनून जाते. शिबू हे जे कॅरेक्टर आहे तो विलन कशा प्रकारे बनतो, त्याची मानसिकता कशी बदलते, त्याला राग आल्यावर तो काय काय करू शकतो आणि कसं पूर्ण गाव तो उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, हे त्या शिबूच्या कॅरेक्टरचा प्रवास बघताना सुद्धा हा चित्रपट आपल्याला वेगळं समाधान देतो. या चित्रपटाला जो केरळामधील गावरान टच दिला आहे ना, तो फार कमाल आहे आणि जो साधेपणा टिपला आहे ते फार गोड वाटतं. मुख्य म्हणजे सुपर हिरो आणि सुपर विलन हे लुंगी घालूनच मारामारी करत असतात आणि त्यांचा पहिला मास तर गोणी असते आणि ह्यात नाविन्य वाटतं. जसं जे कॅरेक्टर आहे तसंच ते रॉ दाखवलं आहे. कुठेही त्यांना हायफाय टच देण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि हीच गोष्ट आपल्याला भावते. अजून एक म्हणजे हा चित्रपट प्रादेशिक असला तरी कुठेही VFX कमी वाटत नाहीत, कुठेही ते खोटं आहे असं वाटत नाही आणि आपण VFX स्पेशल इफेक्ट्स बघून प्रभावित होतो. याची सिनेमॅटोग्राफी पण क्लास आहे. एक फ्रेमवर मेहनत घेतली आहे असं वाटतं आणि प्रत्येक फ्रेम सुंदर दिसून येते. शेवटचं बॅटल पण सिनेमॅटिकली भारी वाटतं आणि त्याला BGM ची उत्तम साथ मिळाली आहे. 1990ची पार्श्वभूमी असली तरी ॲक्शन बघताना BGM मुळे मजा येते. तर एकंदरीत ॲक्शन्स, इमोशन्स, कॉमेडीचा सुरेख ताळमेळ ह्या चित्रपटात आपल्याला दिसून येतो. तर तुम्हाला एक भारतीय आगळा वेगळा सुपर हिरो बघायचा असेल तर मिन्नल मुरली हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. मिन्नल मुरली हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.